गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपलं देवभूमी उत्तराखंडमधनं. तर आम्ही आलो आहोत गौरीकुंडापर्यंत आणि आता आपल्याला जायचं आहे वरती केदारनाथच्या दर्शनाला. तर सर्वात प्रथम आपल्याला लागते जे आहे की गौरीकुंड. जसे की तुम्हाला माहिती आहे, काल आम्ही रुद्रप्रयाग इथे स्टे केला होता आणि आज सकाळीच म्हणजे अर्ध्या रात्रीच 2:30 वाजता आम्ही तिथनं निघालो आणि इथं सकाळी 4:30 वाजता पोहोचलो सोनप्रयागला. सोनप्रयागला आल्यानंतर आम्ही तिथं बॅग वगैरे ठेवल्यात. त्यानंतर तिथनं आम्ही 6 टेटर केलं इथं येण्यासाठी गौरीकुंडापर्यंत. त्यांनी घेतले आमचे पर पर्सन 50 रुपये. आणि आत्ता आम्ही गौरीकुंडापाशी, जसं की माझ्या मागे बघू शकतात, इकडं आहे मंदिर. हे आहे गौरीकुंड, इकडं आहे उमापती महादेवाचं मंदिर. तर इथे आहे गौरीमाईचं मंदिर आणि ह्या साईडला आहे उमापती महादेवाचं मंदिर. आणि इकडनंच थोडं पुढे जाऊन डावीकडे गेले की येते तप्त गौरीकुंड. तर या साईडला आहे तप्त गौरीकुंड. त्या साईडला बघू शकता तुम्ही कसं सगळे स्नान करतात. इथे सर्व जण स्नान करतात गौरीकुंडात. गरम पाणी आहे. पाणी पूर्ण भरलेलं होतं पण आता कमी केलेलं आहे. इथपर्यंत वर्षा बाहेरपर्यंत पाणी होतं, पण आता त्यांनी सोडून दिले पाणी. इकडे बघू शकता तुम्ही. तर चालत आम्ही फर्स्ट पॉईंटपर्यंत पोहोचलो, ज्याचं नाव आहे की एमर्जन्सी हेलिपॅड. तर साधारणतः 3-3.5 तासानंतर आम्ही अर्ध्या वाटेत पोहोचत. आत्ता झाले 10.5 किलोमीटर आणि अजून 10.5 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. इथं बघू शकतो किती छान असा धबधबा चालू आहे. त्या साईडला धबधबा आहे आणि इकडे पूर्ण केदार घाटी आहे. तिथंही याला केदार घाटी म्हणतात. आणि जोरदार असा पाऊस पण सुरू आहे. आता पोहोचतोत आपण रामबाडा येथे. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही, आहे रामबाडा पूर्ण एरिया. आणि आत्तापर्यंत जे आपण चालत आलोत ते साधारण चालणं होतं. याच्यानंतर जे आहे ते फार कठीण चालणे, कारण की आपल्याला पूर्णच चढायचं असेल. तरीच ते इथलं असं वरती जायचं आहे, परत फिरायचं आहे, परत इकडे जायचं आपल्याला. तर आताचा पुढचा जो पॅच आहे साधारण 8 ते 8.5 किलोमीटरचा, तो फार कठीण पॅच आहे. तर बघूया, आपण लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आणि काही आमचे साथीदार काही पुढे गेलेत, काही मागे आहेत आणि 2 जण वरती थांबलेले आहेत आणि आमचे मिसेस बसलेले इथे. तर बघू शकतात खूप कठीण असा ट्रॅक आहे, 6 किलोमीटरचा. हे बघा असं आहे.
तर मित्रांनो फायनली 11 तासानंतर पोहोचल्यावरती तर ह्या साईडला केदारवासी हॉटेल आहे तर तिथं केलेले आमचे रूम बुकिंग आणि आले आम्ही आधी गेलतो दर्शनाला, दर्शन घेतलं आधी आणि नंतर आता चालत हॉटेलमध्ये. फार थकलेले आहेत तर त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. नंतर भेटूया. टाटा बाय बाय, टेक केअर.